विदर्भातील असं चमचमीत मसाला वांग तुम्ही कधी खाल्लं आहेत का? नसेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी। नमस्कार, मी वैष्णवी स्वागत करते आपलं वैष्णवीज रेसिपीमध्ये। आज आपण बनवूया झणझणीत तरीदार मसाला वांग, अर्थातच भरलं वांग। पण रेसिपी सुरू करण्या अगोदर वैष्णवीज रेसिपीला नक्कीच सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। तर मसाला वांग करण्याकरिता इथे मी 5 ते 6 लहान आकाराची अशी कोवळी वांगी घेतलेली आहे। वांग्याचे देठ आपल्याला कापून घ्यायचे आहे। तर सगळ्याच वांग्याचे देठ मी इथे कापून घेतले। आता वांगे कट करून घेऊया। तर वांगे कट करताना पूर्ण देठापर्यंत कट करायचं नाही, तर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अर्धवट 4 भागांमध्ये वांगे कापून घ्यायचे आहेत। वांगी कट करून घेतल्यानंतर वांग्यांना कुठे कीड वगैरे लागलेली आहेत का हे चेक करून घ्यायचं। सगळे वांगे मी इथे कापून घेतलेले आहेत। आता एका भांड्यात पाणी घेतलेले आहे। पाण्यात 1 चमचा मीठ टाकलं आणि या मिठाच्या पाण्यामध्ये आपण कापून घेतलेले वांगे ठेवायचे आहेत, यामुळे वांगे काळे पडत नाहीत। आता तव्यावर 1 चमचा तेल टाकलेलं आहे। सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे। खोबरं तेलामध्ये भाजून घेऊया। खोबरं छान लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे। यात 2 चमचे धणे, 1 चमचा जिरं घालून भाजून घ्यायचं। खोबरं, धणे, जिरं भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आणि थंड होऊ द्यायचं। त्यानंतर 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। हे सुद्धा आपण तेलात लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। मसाले असे छान लाल होईपर्यंत भाजून घेतले की भाजीला रंग सुद्धा छान येतो। कांदा सुद्धा भाजून झाला आहे, प्लेटमध्ये काढून घेऊया। सर्व मसाले थंड होऊ द्यायचे। नंतर मिक्सरच्या भांड्यात आधी खोबरं, धणे आणि जिरं टाकून वाटून घ्यायचं आहे। नंतर भाजून घेतलेला कांदा, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 2 ते 3 लहान आल्याचे तुकडे, कोथिंबीर टाकायची आणि वाटून घ्यायचं आहे। हवं असेल तर गरजेनुसार पाणी टाकून वाटण तयार करून घ्या। वाटण तयार झालं आहे। आता एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल तापलं की तयार केलेलं वाटण टाकायचं। वाटण तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। मसाल्यांना तेल सुटेपर्यंत तेलात परतून घेऊया। आता यात पाव चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले तळाशी लागू नये यासाठी थोडं पाणी टाकून घेते आणि मिनिटभर मसाले शिजवून घ्यायचे। आता कापून घेतलेले वांगे घ्यायचे आणि आत असा मसाला भरायचा। असा मसाला भरल्यामुळे वांग्याला छान चव येणार। तर कापून घेतलेल्या सगळ्या वांग्यामध्ये अशा प्रकारे मसाला भरून घ्यायचा आहे। मसाला भरून झाल्यानंतर वांगे मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे आहे। आता झाकण लावून 5 ते 6 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घेऊ। झाकून देऊन शिजवून घेताना मात्र अधूनमधून चमचाने फिरवून घ्यायचं आहे। 5 ते 6 मिनिटांनंतर बघूया, वांगे जवळपास शिजल्या गेलेले आहेत। जास्त ओव्हरकुक सुद्धा करायचं नाही। आता भाजीला आपण रस्सा करून घेऊया। तर मी पाणी गरम करून घेतले। आपल्या आवश्यकतेनुसार यात पाणी टाकून रस्सा करून घ्या, पण रस्सा जास्त पातळ नको व्हायला आणि जास्त दाटसर सुद्धा नको। तर तुम्ही बघू शकता मीडियम रस्सा मी इथे ठेवलाय, जास्त पातळ नाही आणि जास्त दाटसर सुद्धा नाही। पाणी टाकून आता फक्त एक उकळी येऊ द्यायची। उकळी आली की यात थोडी कसुरी मेथी हाताने अशी क्रश करून टाकायची आणि वरून कोथिंबीर टाकूया। तर तयार आहे वऱ्हाडी पद्धतीचं झणझणीत तरीदार मसाला वांग। जास्त मसाले न वापरता झटपट बनून तयार होते। पाहुणचार करण्यासाठी ही भाजी सर्वोत्तम पर्याय आहे। तर कशी वाटली आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच चमचमीत झणझणीत रेसिपींकरिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।
आहे.